पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावरील L3 अर्थात लिक्विड लेजर लाउंज या हॉटेलमधील ड्रग्स पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि खळबळ उडाली। 40 जणांचा एक ग्रुप या हॉटेलमध्ये येतो, नियमांची बंधनं झुगारून नशेत तल्लीन होतो। रात्रभर यातील तरुण डीजेच्या तालावर थिरकतात, यातलेच काही तरुण ड्रग्ज घेतात। तरुणांच्या बेफामपणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि खळबळ उडाली। या व्हिडिओनंतर पुण्यातील पब संस्कृती आणि ड्रग्सचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नेमकं काय झालं? पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील त्या ड्रग्स पार्टीचा हा ग्राउंड रिपोर्ट। तर या ड्रग्स पार्टीचा मास्टरमाइंड आहे अक्षय कामठे। इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या याच अक्षयने शनिवारी 2 पार्ट्यांचं आयोजन केलं होतं। 40 जणांचा तरुण तरुणींचा ग्रुप या पार्ट्यांसाठी सज्ज होता। यातली पहिली पार्टी झाली ती हडपसरमधील द कल्ट या पबमध्ये। शनिवारी रात्री 12 पर्यंत हा ग्रुप याच कल्ट हॉटेलमध्ये होता आणि रात्रीचे 12 वाजताच यातील एक एक करत सर्वजण बाहेर पडले, कारण रात्री 1:30 वाजता खरी पार्टी सुरू होणार होती। याची संपूर्ण व्यवस्था इव्हेंट मॅनेजर असलेल्या अक्षय कामठेने आधीच करून ठेवली होती। कल्ट हॉटेलमधून बाहेर पडलेला हा ग्रुप हळूहळू फर्ग्युसन रस्त्यावर आला। तेथीलच एका गल्लीत त्यांनी आपल्या गाड्या पार्क केल्या आणि हे सर्व तरुण 1:30 वाजण्याची वाट पाहत होते। खरं तर रात्री 1:30 वाजण्याची वेळ ती शहर सामसूम होण्याची वेळ आणि तशी तयारीही सुरू होती। मात्र याच रस्त्यावरील L3 अर्थात लिक्विड लेजर लाउंज या पबमध्ये काहीतरी वेगळीच हालचाल सुरू होती। वेळ संपल्याचं कारण देत आधी जमलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं। 1च्या सुमारास पोलीस आले, पब बंद झाल्याचं त्यांनीही पाहिलं आणि ते निघूनही गेले आणि त्यानंतर सुरू झाला खरा खेळ। लिक्विड लेजर लाउंजचा पुढचा दरवाजा बंद झाला आणि मागचा दरवाजा उघडला गेला। द कल्ट हॉटेलमधून आधीच पार्टी करून आलेली पोरं हळूहळू मागच्या दरवाजाने आत घुसली आणि सुरू झाली एक वेगळीच पार्टी। ही पार्टी होती अंमली पदार्थांची, कारण याच पार्टीतील 2 मुलं अंमली पदार्थ घेताना कॅमेऱ्यात कैद झालीत। तर बेधुंद अवस्थेत डिस्को म्युझिकच्या तालावर काही तरुण तरुणी थिरकत असल्याचा दुसरा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। पहाटे 5 पर्यंत ही पार्टी सुरू होती। मात्र या पार्टीची कुणकुण अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांना काही लागलीच नाही। दुसऱ्या दिवशी जेव्हा या पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा मात्र पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। रविवारी दुपारी गुन्हे शाखेचे पोलीस या हॉटेलवर धडकले। कारवाईला सुरुवात झाली। पार्टीत सहभागी होणाऱ्या तरुणांची धरपकड सुरू झाली। वेटर, ऑर्गनायझर, हॉटेल मालक अशा 9 ते 10 जणांवर गुन्हे दाखल झाले। यातील 9 जणांना अटकही केली। हॉटेल सील करण्यात आलं। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारीही हॉटेलवर येऊन धडकले। त्यांनीही कारवाई करत मद्याचा साठा जप्त केला। मात्र प्रश्न इथेच संपले नाहीत। लेट नाईट पार्टीसाठी बंदी असताना पार्टी झालीच कशी? पोलिसांचा वचक उरला नाही का? नाईट ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना हा धांगडधिंगा दिसला नाही का? पार्टीत ड्रग्ज कुठून आलं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आणि त्यानंतर पोलीसही जागे झाले। त्या दिवशी रात्रपाळीवर असणाऱ्या 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं। यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांनाही तात्काळ सस्पेंड करण्यात आलं। व्हायरल व्हिडिओत ड्रग्जचं सेवन करणाऱ्या 2 तरुणांनाही अटक करण्यात आली। यातला एक होता मुंबईचा तर दुसरा पुण्याचा। इतकंच नाही तर महापालिकेने या हॉटेलवर हातोडा चालवला। खरं तर ललित पाटील प्रकरणामुळे पुणे शहरातील ड्रग्सचं जाळं आणि पोर्शे कार अपघातानंतर शहरातील फोफावलेली पब संस्कृती उघडी पडली। याचे दुष्परिणामही समोर आले। पोलिसांनी या दोन्ही वेळेस कारवाई सुद्धा केली। मात्र ही कारवाई किती थोतांड होती हे फर्ग्युसन रस्त्यावरील या ड्रग्स पार्टीने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com।